मुख्यमंत्री एखादा विषय गंभीर सांगत असतील तर त्यासंबंधीचं चौकशी करून वास्तव चित्र हे त्यांनी समाजाच्या समोर ठेवलं पाहिजे. प्रशासन आणि राजकारण आणि कुटुंब याचा फरक आहे. माझा एक नातू हा अजित पवारांच्या विरुद्ध होता. अजित पवारांच्या विषयी माझ्या मुलीच्या विरुद्ध होते. अजित पवारांना घेरण्याचा प्रयत्न होतोय का जाणीवपूर्वक भाजपकडून? ते मला नाही सांगता येणार, पण हा एक गंभीर विषय आहे असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर सांगितलं. मुख्यमंत्री एखादा विषय गंभीर सांगत असतील तर त्यासंबंधीचं चौकशी करून वास्तव चित्र हे त्यांनी समाजाच्या समोर ठेवलं पाहिजे आणि ते काम त्यांनी करावं अशी अपेक्षा. सुप्रिया सुळे म्हणतात की पार्थ पवार असं करतील असं मला वाटत नाही. असं त्यांचं मत असू शकतं कोणाचं. असं आहे, प्रशासन आणि राजकारण आणि कुटुंब याचा फरक आहे. कुटुंब प्रमुख म्हणून जर म्हणलं तर कुटुंबामध्ये आम्ही एकमेकाच्या विरुद्ध निवडणुका लढतो. माझा एक नातू हा अजित पवारांच्या विरुद्ध होता. अजित पवारांच्या विषयी माझ्या मुलीच्या विरुद्ध होते. इथं आम्ही कुटुंब आणत नाही, आमची विचारधारा. काल मला उस्मानाबाद आणि सोलापूर जिथं अतिवृष्टीनं नुकसान झालं त्या भागातल्या शेतकऱ्यांनी जाहीर केलं की आम्ही पहिला हप्ता दिला. अतिवृष्टी 2 वेळेला झाली. एकदा एप्रिलमध्ये झाली आणि दुसरी ऑक्टोबरला, सगळ्यांना नाही. आणि आता ज्यांची झाली त्यांना देताना एप्रिलमध्ये जे मिळाले त्याची रक्कम मायनस करून ती त्या ठिकाणी देतात. ही शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक आहे. आणि हा प्रश्न फक्त उस्मानाबाद किंवा सोलापूर असा नाही, तो मराठवाड्यात आहे, तो विदर्भात अमरावती डिव्हिजन या भागात आहे, सोलापूर सातारा याही भागात. आणि सरकारने घोषणा केल्या पण प्रत्यक्ष कृती ही पुरेशी नाही. अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना आता तुम्ही आवाहन करता की तुम्ही त्यांनी महाविकास आघाडीचं बचाव आणि भाजपच्या विरोधात लढ्यात तुमच्या सोबत त्यांनी द्यावी. माझी काही चर्चा झाली नाही, त्यांची मतं ही मला माहिती नाही. आणि जे काही मध्यंतरी काही लोक त्यांच्याशी बोलले अशी बातमी ही माझ्या वाचण्यात आली. त्या चर्चेमधून एकत्रच काही येण्याचं वातावरण त्या ठिकाणी असावं असं कायमापेशी दिसत. सध्याचं सगळं वातावरण बघितल्यानंतर कोणी असे निकाल घेतले असं वाटतं